श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण बघणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृतामधील अध्याय क्रमांक 17. मित्रांनो, श्री स्वामी चरित्र सारामृत ऐकणे ही एक स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने जीवनामध्ये सुख, समाधान, शांती, ऐश्वर्य प्राप्त होते. याचा लाखो लोकांना अनुभव आलेला आहे. तसेच मनोवांछित फळही मिळते. तर मित्रांनो, या परमपवित्र अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर, प्रख्यात जे मुंबई शहर. तेथे येऊनी स्वामी सूत, मठ स्थापिती समर्थांचा. षड विकार जिंकिले, संसार त्यागिले. रात्रंदिन रत झाले, स्वामी भजनी सुखाने. स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती, तेने हरली संस्मृती. कवनाची नाही भीती, सदा चित्ती आनंद. स्वामी नामाचे भजन, त्यांची या चरित्राचे कीर्तन. त्याहुनी व्यवसाय अन्य, स्वामी सूत नेनती. संसाराते सोडून, बैसले गोसावी होऊन. हे पाहोनी कित्येक जन, हासताती तयाते. परी त्याचा विषाद चित्ती, स्वामी सूत न मानिती. अंगी बाणली पूर्ण विरक्ती, विषयासक्ती नसेची. स्वामी सुताची जननी, काकूबाई नामे करोनी. तिने हे वृत्त ऐकोनी, दुःख केले अनिवार. मोहावरती सापडले, मायावश जे झाले. त्यांसी प्रपंचा वेगळे, गोड काही न लागेची. पुत्र वात्सल्य करोनी पाही, शोक करीत काकूबाई. मुंबईत लवलाही, सुता जवळी पातल्या. गोसावी निज सुता पाहोनी, वक्षसळ घेती बडवोनी. अंग टाकीले धरणी, बहुत आक्रोश मांडिला. निज मातेचा शोक पाहोन, दुःखित झाले अंतकरण. तिये लागी सावरून, धरिले सत्वर प्रेमाने. तुझ्या उदरी जन्मास आलो, सद्गुरु पायी विनटलो. जन्म मरणाते चुकलो, मुक्त झालो सहजची. धन्य धन्य तू गे जननी, मज लागी प्रसोनी. मान्य झालीस त्रिभुवनी, काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामी सूत मातेचे समाधान करीत. मधुर शब्दे समजावीत, परमार्थ गोष्टी सांगोनी. परी त्याच्या त्या गोष्टी, तियेसी गोड न लागती. म्हणे याची भ्रष्टमती, खचित असे जाहली. यासी पिशाच बाधा झाली, किंवा करणी केली. याची सोय पाहिली, पंचा अक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर, यशवंतराव भोसेकर. जयांसी देव मामलेदार, सर्व लोक बोलती. तयांची घेऊन भेटी, विचारावी काही युक्ती. ते जरी कृपा करीती, तरी होय आरोग्य. ऐसा विचार करोनी पोटी, दर्शना आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी, मुळापासून सर्वही.
होवोन या दीन दवन करीती विनंती कर जोडून म्हणती सर्वज्ञ आपण उपाय यासी सांगावा एकोनिया देव मामलेदार हसोनी देती उत्तर त्यासी पिशाच लागले थोर माझेनी दूर नोहेची ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतकरणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कल कोटी येतसे म्हणे जाने वेड लाविले त्याचीच धरावी पाऊले येणे उपाय आपुले कार्य सत्य होईल असो इकडे स्वामी सूत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांचा उपदेश झाले मठ होता कामाठी पुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एक भक्तिनीने निस्सीम जे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत कुटील जन त्या ते हासत ढोंग अवघे म्हणती परी निंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानिती श्री चरणांविन आसक्ती धन्य विषयावरी नसे जन निंदा करीता ती अनेक प्रकारे दूषण देती परी शांत चित्ते त्यांप्रती उपदेशिती स्वामी सूत जे अहंकारे बुडाले सत्य पथाचरण चुकले नित्य कार्याते विसरले मोहे पडले भवजाली ऐसे जे का मूढ जन ते भक्ता देती दूषण परी तेने अंतकरण दुःखित नोहे तयांचे तारा नामे त्यांची कांता तीही त्रास देती स्वामी सुता परी तयांच्या चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरांत शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे कोणे एक समयासी नगर कर नाना रेखी सहज आले मुंबईसी त्यांनी एकिले वर्तमान या नगरात सांप्रत स्वामी सूत स्वामी भक्त गोसावी होऊनी राहत महाज्ञानी असती ते एक वार पहावे तयांसी इच्छा झाली नानांसी मग कोणे एके समयासी मठा माझी पातले पाहोनी स्वामी सुता प्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती तयांचे स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना रेखी रंगले भजनी समर्थांच्या ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करोन वाढविले महात्म्य पूर्ण श्री समर्थ भक्तीचे पुढी रेखी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी ती अर्पावया श्री चरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्री चरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थ त्यांसी आज्ञा केली नगरा वाजवा मनोनी नगरा वाजविती रेखी हसू आले समर्थांसी पाहोनिया स्वभक्तासी परमानंद जाहला अक्कलकोटी स्वामी सूत श्री सन्निध भजन करीत कीर्तनी आनंदे नाचत लोक लज्जा सोडोनी लोकापवादाचे मानी भय जो भक्ती करील काय प्रेमानंद चित्ती न होय भजनी मज लागेना त्रिविध जन नाना रीती निंदा स्तुती करीताती खेदानंद मानिता चित्ती चित्तवृत्ती द्विधा होय असो अक्कलकोट नगरांत शके 1793
प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सूत आनंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत. विजय सिंह नामे भक्त गोट्या खेळत त्यांसवे. ऐसे स्वामी सुताचे मत परी दिसे आधार रहित. सत्यासत्य जाणती समर्थ आपण तेथे अज्ञानी. स्वामी सूत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना. त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्यांप्रती मनातील खून सांगती. एकोणी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सूत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात पाहिले होते आनंदे. राणीचे आज्ञे वाचोनी दर्शन नोहे कोणा लागोनी. ऐसे वर्तमान एकोणी खिन्न मनी स्वामी सूत. स्वामी दर्शन घेतल्या विन तोन सेवी उद्दकान्न. ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला. मग राजवाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करून रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने. हा समर्थांचा निस्सीम भक्त समर्थ दर्शनाची धरीत. दृढ इच्छा अंतरी सेवकांसी म्हणे सत्वरी. तुम्ही जाऊनी या अवसारी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनिया आणावे. ऐसी राणीची आज्ञा होता सेवक धावले तत्वता. प्रार्थोनिया स्वामी सुता मंदिरा माझी आणिले. पाहोनिया समर्थांसी उल्हास सुताचे मानसी. धावोनिया वेगेसी मिळी चरणी घातली. सद्गागीत अंतकरणी चरण क्षालिले नयनाश्रूंनी. देहवान गेले विसरोनी स्वामी पद सुखावला. बाळ चुकले मातेसी ते भेटले बहुत दिवसी. मग तयांच्या आनंदासी पारावार नसेची. निज सुता ते पाहोनी आनंदले समर्थमनी. कर फिरविला मुखावरुणी हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी. परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. त्यांत होते जे दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहून. दूषित होय त्यांचे मन द्वेष पूर्ण करीताती. काही उपाय करून फिरवून समर्थांचे मन. स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहताती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेम रंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सूत भजन करीत पायी खडावा घालून. ऐसी वेळ साधोनी समर्थान सांगितली दुर्जनी. स्वामी सुताची हे करणी योग्य नसे सर्वथा. बैसला असता आपण पायी खडावा घालून. हा नाचतो काय म्हणून आपुला अपमान करावया. परकी आणि निज सूत समान लेखिती जे सत्य. ते सर्वांशी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्यांते. आता खडावा काढोनी मग नाचावे ताजमनी. ऐशी आज्ञा सुता लागोनी केली समर्थे त्यावेळी. तोच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढून. स्वामी सुताचा अपमान केला ऐसा प्रकारे. पाहोनिया ऐसी परी
खिन्न झाला सूत अंतरी. काळ जात बोचरी सुरी, अपमान दुःखे दुखावला. मरणाहुनी परम कठीण, दुःख देतसे अपमा. उतरले सुताचे वदन, निस्तेज झाले सत्वर. त्यांत होते जे वैरी, ते आनंदले अंतरी. मनती मोडली खोड बरी, अभिमान उतरला. असो मग स्वामी सूत, ते स्थळ सोडोनी त्वरित. नगराबाहेर येत, मार्ग धरीत मुंबईचा. अपमान दुःखे दुखावला, अंतरी बहु खिन्न झाला. परतोनी नाही आला, जन्मभरी अक्कलकोटी. स्वाभिमानी जो नर, त्याचे दुखविता अंतर. ते दुःख जन्मभर, त्याच्या मनी जाच तसे. त्या दुःखे उत्तरोत्तर, क्षीण झाला स्वामी कुमार. दुःख करी दिवस रात्र, चैन नसे क्षणभरी. तोची रोग दागला, शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला, अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी, राहतसे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकोनी, विनवले समर्थांचे. मने कृपा करोनी या, सुता ते आणावे या ठाया. कृपा दृष्टी पाहोनी या, आरोग्य तया करावे. मग समर्थे त्या अवसरी, मुंबईस पाठविले सेवेकरी. मनती सुता ते सत्वरी, मज सन्निध आणावे. परिसूत त्या सांगाती, आला नाही अक्कलकोटी. अपमान दुःख त्याचे पोटी, रात्रंदिन चलतसे. सेवेकरी परतोनी, आले समर्थांते वृत्त कथिले. आणखी दुसरे पाठविले, त्यांची गती तीच झाली. मग सांगती समर्थ, त्यासी घालोनी पेटीत. घेऊन यावे त्वरित, कोणी तरी जाओनी. तथापि स्वामी सूत पाही, अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही, क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी नये सत्य, तरी तोफ भरून यथार्थ. ठेविली ती उडवुकी, याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामी सुता. परी तो न आला अक्कलकोटा, जीवित परवा न केला. आजार वाढला विशेष, श्रावण शुद्ध प्रतिपदेश. केला असे कैलासवास, सर्व लोक हळहळती. त्या समयी मुंबईत, तयांचे जे शिष्य होत. त्यांसी झाले दुःख अमित, शोक सागरी बुडाले. अक्कलकोटी त्या दिनी, समर्थ करीती विचित्र करणी. बैसले स्नान करोनी, परी गंध न लाविती. भोजनाते न उठती, धरणीवर अंग टाकिती. कोणा संगे न बोलती, रुदन करीती क्षणोक्षणी. इतुक्या माझी सत्वर, मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार, स्वामी सूत गत झाला. उदासीनता त्या दिवसी, आली सर्व नगरासी. चैन न पडे काकूबाईंसी, पुसती समर्था क्षणोक्षणी. मग काकूबाईने सत्वर, जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार, परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता, एकोणी करीती आकांता. तो दुःखद समय वर्णिता, दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई, अक्कलकोटी लवलाही. परतोणी आल्या पाही, बोलल्या काय समर्थांते. सूत आपुला भक्त असोन, अकाली पावला कामरण. मग स्मरती जे हे चरण, त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी, उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी, ओढोनी बळेची मग गेला.
पुण्यश्लोके करोन दुःख करी रात्रंदीन समर्थतियेचे समाधान परोपरी करीताती नर जन्मा येऊनी सत्य भक्ती केली एकनिष्ठ केले जन्माचे सार्थक परमपदा पावले उच्च नीच भगवंती नसे काही निश्चिती ज्याची असेल जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेनिची धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भो दधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न एके अवसरी पुसती सेवे करी सर्वंथांते ते कथा रसाळ अत्यंत वर्णिले पुढील अध्यायात श्रोते होऊनी सावध चित्त अवधान द्यावे कथेसी जय जय श्री भक्त पालका जय जयाजी परम मंगला विष्णू शंकराची विमला कीर्ती पसरो सर्वत्र इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक परिसोत सप्तो अध्याय गूढा। अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ सारामृतामधील अध्याय क्रमांक 17 संपन्न झाला आहे। पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा। श्री स्वामी समर्थ।